पूर्ण केली जाते आणि मैदानावर दाजी गेलाय. धाव संख्या धाव फलकावर 26 धावा. 26 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3. होय होय. चेंडू बराच का हवेत आहे. आलाय दाजूच्या बॅट मधनं षटकार. कल्पेश या खेळाडूचं नाव बहुतेक आणि निश्चितपणानं मी म्हणेन की षटकारानं नाव पहिले म्हणून कल्पेश नोट झालेला. षटकाराने धाव सगळं सुद्धा औत्सुक्याचं असेल कारण हा सामना म्हणजे महत्वाची लढत आहे. 4 गुण माहुली स्पोर्ट्स संघाकडे, विपक्ष संघाकडे 8 गुण आहे. टेबल टॉप तर ते 100% करणार आहेत समर्थ 11. पण दुसऱ्या बाजूनं आता तो महत्वपूर्ण निर्णय आपल्यासाठी उपयोगी येणार आहे कारण 3 संघांचे समान गुण झाले तर आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. येणारी चिठ्ठी 4थ्या नंबरला थांबेल आणि त्यानंतर मात्र चेंडू गेलाय. विकास विकास विकास. ज्या विकासचं कौतुक झालं, बरंच झालं. मी म्हणेन एका पाठोपाठ एक या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव ज्यांच्यावर केला त्यांच्या हातून या ठिकाणी चूक झाली. नुसतीच चूक नाही तर देऊन गेली 4 धावा, बहुमूल्य 4 धावा. 45 धावा धाव फलकावर झाल्यात. मगाशी षटकामध्ये सुद्धा 16 धावा निघाल्या होत्या. दिनूने सांगितलं होतं की आम्ही एक सामना हरल्यानंतर आम्ही पुढची सुरुवात करतो. चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बहुतेक विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. कल्पेशला माघारी परतावं लागतंय आणि या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय. माहुली स्पोर्ट्स संघाला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानावर आनंद गावकर. वैयक्तिक या ठिकाणी एकूण धावसंख्या 45. आता 4 चेंडू मध्ये काय कशा रीतीनं प्रतिकार होतोय मैदानावर. मी म्हणेन 4 चेंडू मध्ये मला अपेक्षित आहे 3 महत्वाचे फटके तरच कुठेतरी मी म्हणेन वापसी असेल. अन्यथा गिरीश समोर हे आव्हान खूप छोटं असेल. ते 3 फटके कमीत कमी दिसतील का. त्यापैकी चेंडू फसलाय. उल्केश मिर्जे चेंडू खाली आणि गडी बाद. सुरेश यशवंत मटकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल 5,000 रुपयाच्या चेंडू या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेत. त्यांचे सन्माननीय वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खूप चांगलं योगदान या माध्यमातून ही सगळी समस्त मंडळी देत आहेत. सुरेशजी मटकर आपलं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा हा चेंडू खूप सुंदर आणि आनंद जाधव का महागडा ठरला या ऑप्शन मध्ये. अगदी 26 पॉइंट्स या खेळाडूला का लावण्यात आले. गोलंदाजी आपण कालपासून बघतोय. प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी म्हणजे 4थ्या षटकात अगदी स्लॉक ओव्हर मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे ना अगदी 30 गोलंदाजी मैदानावर. अजून एक धक्का बसतोय बघा. जबरदस्त कामगिरीच्या जोरावर आनंद जाधवचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्या स्थानिक खेळाडूसाठी. खूप जबरदस्त गोलंदाजी. टाळ्या मित्रांनो खूप कमी वाजतायत. टाळ्यांच्या बाबतीमध्ये कंजूसी असू नये कारण आपल्या अगदी स्थानिक भाषेमध्ये निश्चितपणाने आपण म्हणतोय एका जागेवर उभं राहून पाहिजे तेवढ्या शिव्या द्या म्हटल्यानंतर आपण सहजरित्या देतोय. हा फटका आलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू झालाय फरार. आलाय तो महत्वपूर्ण षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव संख्या 51 धाव फलकावर षटक झाले समाप्त. 52 धावांचा पाठलाग. सहज सोपा पेपर. गिरीश कावडे नाही षटक होते समाप्त. एकूण षटक होते समाप्त 4. 4थं षटक आणि या 4 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 51. 52 धावांचा पाठलाग. गिरीश, उल्केश आणि त्याचबरोबर विसरून चालणारे विकास.
पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर विकेट सॅक्रिफाईस झाली, त्यानंतर तिसरा विकेट गेला, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर 6 धावा. राज असं काय ओके ओव्हर. चला तर मी म्हणत होतो गिरीश, उल्केश, विकास विसरून चालणार नाही, एका पाठोपाठ एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाजींची लाईनअप आहे. महत्वपूर्ण 51 धावा, 52 धावांचं उद्दिष्ट मैदानावर कशा रीतीने पार करेल. मैदानामध्ये या ठिकाणी काही क्षणाची विश्रांती घेतोय आणि घेऊन जातोय आमचे सहकारी समालोचक आपल्याशी जोडले जात आहेत सन्मान्य गुरुदासजी नाईक. तत्पूर्वी स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला हातभार लावला त्यांची या ठिकाणी नामावली मी या ठिकाणी जाहीर करतोय. खूप अभिमान, स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं प्रोत्साहन मिळतंय, कारण सन्माननीय मंडळाचे मार्गदर्शक आणि इथलं एक श्रद्धामय असं व्यक्तिमत्व ज्यांना बघितल्यानंतर सातत्यानं माऊली देवीला बघितल्याचा भास होतोय असे सन्माननीय आमचे मार्गदर्शक मित्र नंदू गावकर साहेब यांच्याकडनं 5,000 रुपये, या गावचे प्रथम नागरिक नारायण हिराप साहेब यांच्याकडनं 5,000 रुपये, सन्माननीय पोलीस पाटील संदीपजी मोगम साहेब यांच्याकडनं 1,000 रुपये, राजू परब यांच्याकडनं 1,000 रुपये, रुपेशजी हिराप यांच्याकडनं 500 रुपये, नागेशजी गावकर 1,500 रुपये, सन्माननीय माजी पोलीस पाटील रामासाहेब जाधव यांच्याकडनं 1,000 रुपये, रामदासजी आरोंदेकर 2,000 रुपये, बाबी गावकर 2,000 रुपये, विठ्ठल नाईक पाक्याची वाडी 2,000 रुपये, यशवंतजी मटकर या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे तब्बल 5,000 रुपयाचे चेंडू, सन्माननीय उपसरपंच भरतजी गावकर यांच्या माध्यमातून लागणारी संपूर्ण पाण्याची व्यवस्था अभिजित तानावडे निरवडे यांच्याकडनं 2,000 रुपये, शंकरजी गावकर उर्फ बाळा गावकर साहेब यांच्याकडनं 2,000 रुपये, हर्षदीप गावकर 1,000 रुपये, गौरांग गावकर 500 रुपये, राजेंद्र गावकर 1,000 रुपये आणि निर्मित अणावकर यांच्याकडनं या ठिकाणी ही 500 रुपयाची बहुमूल्य अशी देणगी. चुकून जर मित्रांनो कुणाचं नाव घ्यायचं बाकी असल्यास मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय, ती चूक आमच्या निदर्शनास आणून द्या. सोनुर्ली ग्रामस्थांच्या निर्णयानं गावातील युवकांना एक मैदान व्हावं, इथल्या जत्रोत्सवात पार्किंगची व्यवस्था होईल या उद्देशानं या मैदानाचा सगळा काटाटोप यासाठी आत्मारामजी मुळीक ग्राउंड पिच बनवलं. सन्माननीय अजित गाड, अमित गाड यांनी ग्राउंड साठी लागणारी माती तब्बल 400 डंपरची मातीची व्यवस्था त्यांनी सुद्धा या निमित्ताने दिली. सन्माननीय मुळीक साहेब यांनी सुद्धा या पिच निर्मितीसाठी सुद्धा मोठं योगदान दिलं. एकूणच सगळ्याच ग्रामस्थांनी एक जबरदस्त मेहनत घेतली आणि त्याचाच कुठंतरी या ठिकाणी परिणाम एक छान सुंदर मैदान. दुसरं आणि शेवटचं मॅच या लीग स्टेज मध्ये डिंगडॉंग वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. दोन्ही संघांना विनंती असेल टॉस साठी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदल, आवाज ऐकतोय आपण या ठिकाणी गुरुदासजी नाईक यांचा परिसरामध्ये सन्माननीय उपसरपंच महोदयांचं आगमन. अनंत ओके ठीक आहे. गोट्या राहुल यांना मी विनंती करतोय आपण जरा स्टेजवर यायचं आहे. कृपया टॉस साठी चला. डिंगडॉंग वर्सेस या ठिकाणी रॉयल स्ट्रायकर्स टॉस साठी यायचं आहे. गोट्या राहुल साहेब यांचं आगमन त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी योगदान या मंडळाला मिळालं. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय बाळा गावकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला टॉस होतोय. सन्माननीय गोट्या राहुल साहेब यांचे शुभ असते आणि बाळा गावकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण जरा व्यासपीठावर या. टॉस होते. हेड इज अ कॉल आणि नवीन टॉस विन आपला निर्णय द्यायचा आहे. या ठिकाणी गोट्या राहुल यांच्या माध्यमातून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक छान एक जबरदस्त आणि मी म्हणेन एक खूप मोठं सहकार्य या ग्राउंडसाठी लागलं. माय माऊली मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या रणसंग्रामामध्ये आपण गोट्या राहुल साहेब यांचं
आणि त्यांच्या कंपनीचे या निमित्तानं ऋण व्यक्त करतोय आणि प्रेम आपुलकीची या ठिकाणी मायेची ऊब असणारी ही शाल आणि या ठिकाणी हा पुष्पगुच्छ देऊन त्यांना या निमित्तानं या सोहळ्यात आपण सन्मानित करतो आहोत. थोडेसे कॅमेरामन या ठिकाणी थोडासा आपला कॅमेरा फिरवा. मी सन्माननीय मदत केली या ठिकाणी पहिल्यापासून अगदी सुरुवात झाली त्यापासून अगदी आतापर्यंत आपण शेवट म्हणूया नको की अजून बरंचसं काम सुद्धा या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. तर आपल्या कंपनीच्या माध्यमातून दिलेलं हे योगदान अगदी खूप महत्वपूर्ण आहे. बाळा गावकर साहेब आपल्यालाही विनंती असेल आपण यापुढे सन्माननीय नरेशजी गावकर आणि बाळा गावकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भरतजी सुद्धा उपस्थित आहेत. ही प्रेम आपुलकी आणि मायेची ऊब देणारी शाल पांघरून या निमित्तानं आपण हा सन्मान करतोय. सन्माननीय गोट्या राहुल साहेब यांचा खूप मोठं जबरदस्त योगदान. हे कार्य इतकं खूप मोठं आहे. मी म्हटलं होतं हे दातृत्व खऱ्या अर्थानं इथल्या ग्रामदेवतेच्या चरणी समर्पित होईल इतकं हे मोठं काम आहे. कारण नुसतंच खेळासाठी मैदान नाही तर इथल्या दक्षिण कोकणचं पंढरपूर समजल्या जाणाऱ्या जत्रोत्सवात आता घ्या जत्रोत्सवात होणारी पार्किंगची व्यवस्था सुद्धा त्या उद्देशानं या ठिकाणी हा सगळा प्रपंच हा सगळा खाटाटोप आहे. तर या निमित्तानं गोटे राऊत साहेब तुम्हाला आणि तुमच्या कंपनीचा सदोदित उद्धार हो भरभराट हो अशा प्रकारची या निमित्तानं मी सदिच्छा व्यक्त करतोय. आणि यानंतरच्या समालोचनासाठी सन्माननीय आमचे मित्र गुरुदासजी आपल्याला आमंत्रित करतोय. धन्यवाद नितीन सर. षटक क्रमांक 1 ची होते समाप्ती. धाव संख्या 14 पाठलाग होतोय 52 धावांचा. सन्माननीय गोटेराव यांचा या ठिकाणी सन्मान झाला. खरंच नितीन सर त्यांच्या कंपनीची भरभराट हो अशी आपण माऊली चरणी प्रार्थना करूया आणि त्यांनाही दीर्घायुष्य लाभो. गिरीशने सुरुवात तर धडकेबाज केली आहे. 14 अशी धावसंख्या धावफलकावर. दुसऱ्या बाजूला आनंद जाधव आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय ओमकार गावडे नामक गोलंदाज. 19 चेंडू 38 धावा हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी ओमकार. माऊली स्पोर्ट्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे कारण 18 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण राहतंय सध्या विजयासाठी. यावेळी फटका फसलाय. गिरीश स्ट्राईक आला म्हणजे फटका चांगला होता असं म्हणायला हरकत नाही कारण गिरीशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. गिरीश एका षटकामध्ये सामन्याचा कायापलट करू शकतो हे क्षमता आहे तेवढी त्याच्यात. आणि या संपूर्ण स्पर्धेत ओमकार नंतर जर कोण फलंदाज बहरात असेल तर तो गिरीश. राईट आर्म राऊंड विकेटने ओमकार गिरीश साठी. फटका सुरेख आलाय लॉंग ऑफच्या दिशेने. राज येतोय झपकन चेंडूची परती करतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आपण पाहतोय 16 अशी धावफलकावर. 52 धावांचा पाठलाग होतोय. ओमकार राईट आर्म राऊंड विकेटने यावेळी आनंदसाठी. हळूवार गतीमध्ये बदल केलाय. समजू शकला नाही संभ्रमात पडला. केपी गौरव स्पोर्ट्स संघाचे संघ मालक गौरव नाटेकर. केपी गौरव स्पोर्ट्स बांधा. केपी गौरव स्पोर्ट्स बांधा संघाचे संघ मालक सन्माननीय गौरवजी नाटेकर यांचंही या स्पर्धेदरम्यान या मैदानावर आगमन होते. त्यांचंही मनाकाळजापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान काय सुंदर फटका सजवला गेलाय आनंद जाधव यांच्याकरवी आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 20 गाठते. 52 धावांचा पाठलाग होतोय. अर्थातच एका दुसरा मोठा फटका बाकीच्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा
काढाव्यात, धावफलक हालता ठेवावा आणि 52 धावांसाठी एखादं षटक जे निवडावं, ज्यात हल्ला चढवावा, अशी काहीशी रणनीती सद्यस्थितीत तरी दिसते. या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला संघ म्हणजे अर्थातच समर्थ 11 संघ त्याला पराभवाची धूळ चालण्यास समर्थ राहील का? दुसऱ्या बाजूचा माऊली स्पोर्ट्स संघ हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ओंकार आनंदसाठी यावेळी आडव्या बॅटने फटका खेळला जातोय. त्या क्षेत्ररक्षक केपी गौरव स्पोर्ट्स संघाचे संघमालक आपल्याला विनंती राहील सन्माननीय गौरव नाटेकरजी की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. माय माऊली मित्रमंडळ सोनुर्ली आयोजित माऊली चषक 2026 चा रणसंग्राम या माऊली क्रीडांगणावर सुरू आहे. कालच्या उद्घाटन प्रसंगापासून आतापर्यंत दिमागदार सोहळा आपण पाहतोय. सन्माननीय नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय जितू गावकर यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर अतिशय चुरशीचे सामनेही आपण या स्पर्धेदरम्यान पाहिले. धावसंख्या 20 माफ करा 22, 12 चेंडू आणि 30 धावा हे विजयाचं समीकरण आपण पाहतोय. बारा चेंडू आणि 30 धावा हे विजयाचं समीकरण आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय बाबी. हे अतिशय महत्वपूर्ण षटक राहील कारण 12 चेंडू आणि 30 धावा. यावेळी फटका सुरेखाला गिरीशच्या बॅटमधला एक येतोय खणखणीत षटकार. गिरीशचा अडथळा दूर करावा लागेल माऊली स्पोर्ट्स संघाला जर हा सामना विजय 28 अशी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. येणाऱ्या काळात 24 धावांची गरज शिल्लक राहते 11 चेंडूमध्ये. यावेळी बैठक शॉट आलाय मात्र विरुद्ध दिशेने आलाय. चेंडू बघता बघता सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. काय फलंदाजी करतोय गिरीश या मैदानावर. धावा होत आहेत 32. 360 डिग्रीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काय गोलंदाजीची धुलाई केली जाते, यथेच्छ धुलाई गिरीश कर्वी केली जाते. आणि नितीन सर आपण म्हटला होता की गिरीश समोर 60-65 धावा या काही फारशा धावा नाहीयेत आणि तेच दाखवतोय गिरीश. यावेळी पुन्हा एकदा बैठक फटका आलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईल का, पोचतोय क्षेत्ररक्षक, आता चूक होते क्षेत्ररक्षकाकडनं. ओंकार स्वतः क्षेत्ररक्षक होता तिथे. जर झेल टिपला असता तर कदाचित अडचणीत पकडू शकला असता समर्थ 11 संघाला, मात्र ती चूक होते. केपी गौरव स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय गौरव नाटेकर यांचंही या ठिकाणी स्वागत होतंय माय माऊली मित्रमंडळाकडनं. जरा टाळ्या वाजू दे मित्रांनो. धावसंख्या होते 32 माफ करा 34 धावसंख्या होते 34. 34 अशी धावसंख्या धावफलकावर. यावेळी सुरेख देखना फटका येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक राहतोय आणि गिरीशचा जो अडथळा दूर करण्याची गरज होती तो अडथळा दूर करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज बाबी. धन्यवाद सुजल. 8 चेंडू मध्ये 18 धावा बनवून माघारी परततोय गिरीश. माफ कर 8 चेंडूंचा खेळ राहतो शिल्लक आणि 18 धावांची गरज शिल्लक. 34 अशी धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. 18 धावांची अजूनही गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 8. या 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत आणि जो महत्वपूर्ण अडथळा गिरीश नामक होता फलंदाज त्याचा दूर करणं अतिशय महत्वाचं होतं.
या अगोदर चूक झाली होती ओमकारकडनं. तो झेल जर ओमकार टिपला असता ओमकारने तर नक्कीच अजून काही धावा हव्या असत्या. मात्र आता सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर नक्कीच 8 चेंडू 18 धावा हे विजयाचं समीकरण. 34 अशी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. बाबी षटक क्रमांक 3 हाताळतोय. प्रगतीपथावर आहे हे षटक. राईट आर्म क्रिकेट बाबी यावेळी खोलवर टोप्याचा चेंडू खोदून काढला जातोय. काय सुरेख गोलंदाजी होते बाबी करवी. अखेरचा चेंडू या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन 35 अशी धावसंख्या धावफलकावर. अजून एक चेंडू शिल्लक. या षटकातील सांगता करणारा चेंडू घेऊन आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. अर्थातच गोलंदाज बाबी. आनंद जाधव स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला उल्केश आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 17 धावा हे विजयाचं समीकरण. या चेंडूवर मोठा फटका आवश्यक असेल समर्थ 11 संघाला. तो आनंद ज्या बॅटमध्ये येईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. खराब चेंडू हाताला जातोय. दिशा भरकटतोय. गोलंदाज बाबी गतिवान चेंडू हाताळतोय. मात्र यावेळी दिशा भरकटली जाते. धावसंख्या 36 वर पोहोचते. अतिरिक्त धावा टाळणं गरजेचं आहे. कारण काल आपण एक सामना पाहिला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव पाहिजे असताना सलग एका चेंडूवर 3 धावा असताना सलगचे 4 चेंडू सोयर अशी काहीशी परिस्थिती होती कालच्या एका सामन्यात. षटक समाप्त होतोय. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा म्हणजे अर्थातच 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 36 अशी आणि उर्वरित चेंडू शिल्लक राहत आहेत 6 आणि या 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज शिल्लक राहते. 6 चेंडू आणि 16 धावा. कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी येतोय. धन्यवाद सुजल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी मान्यवरांच्या मानदियाळीत समालोचन करतानाही खूप आनंद होतोय. आज आमच्या समोर जोडले गेले आहेत या गावचे मानकरी आहेत. त्यानंतर गोट्या राऊत आहेत आणि केपी गौरव स्पोर्ट्स संघाचे संघ मालक गौरव नाटेकर. यावेळी सुरेख फटका सजवला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चूक होते. अशा प्रकारच्या चुका आपल्याला पुढे जाऊन बऱ्याच हानिकारक ठरू शकतात. धन्यवाद सुजल. या रखरखत्या उन्हात आपल्याला सर्वात महत्वाची गरज भासते ती म्हणजे पाण्याची. आणि पाणी म्हणजे जीवन म्हटलं जातं. आणि या पिण्याच्या पाण्याची सोय सन्माननीय भरत गावकर यांनी केले आणि त्यासाठी तब्बल 5,000 रुपये त्यांनी या माफ करा जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी म्हणजे याही पेक्षा लागू शकतं. जेवढी पिण्याच्या पाण्याची सोय आहे ती सन्माननीय भरतजी गावकर यांनी केलंय. यावेळी खराब चेंडू हाताला जातोय. खराब चेंडू हाताला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. धन्यवाद सुजल. धन्यवाद सुजल. उल्केशकडे ती क्षमता आहे आणि उल्केश ती क्षमता दाखवतोय मैदानामध्ये. 8 धावा निघतायत पहिल्या 2 चेंडूवर म्हणजे उर्वरित चेंडू शिल्लक राहत आहेत 4 आणि अजूनही 8 धावांची गरज शिल्लक राहते. यशवर दबाव टाकला जातोय. हल्ला चढवला जातोय उल्केश करवी. यावेळी सुरेख चेंडू हाताला जातोय. मात्र यष्टीरक्षक राज आनंद चूक करतोय. स्वतः संघ मालक यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतरिम 3 चेंडूचा खेळ राहतोय बाकी आणि धावसंख्या गरजेची आहे 7. आतापर्यंत या स्पर्धेत एकही सामना बरोबरीत राहिला नाही वाटतं.
मात्र इथे कंपल्सरी चेस असल्यामुळे सुपर आपल्याला पाहता येणार नाही. लॉकआउटच्या सामन्यादरम्यान तो निर्णय अवलंबण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी यश फटका मोठा आलाय, खराब चेंडू हाताला जातोय आणि धाव संख्या 6 ने पुढे सरसावते आणि सामना बहुतेक एका धावेची गरज. 2 चेंडू शिल्लक आणि एका धावेची गरज. राज थोडासा नाराज आहे, मात्र झालेल्या चुका त्या चुकांचा जर विचार केला तर आपल्याकडे फक्त उरतो तो पश्चाताप. कारण जे हातातनं निसटून गेले ते मिळवता येणार नाही. जे पुढे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 चेंडू आणि 1 धाव. आपा गोलंदाज आहे, मात्र चूक झाली आहे आपाकडनं. हा फुलटॉस चेंडू हाताला गेला. हा झेलही सोडलाय गोलंदाजाने आणि सामना विजयी होतोय समर्थ 11. या संघासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आतापर्यंत अपराजित राहिला हा संघ. यानंतर सामना होतोय या साखळी फेरीतील अखेरचा सामना रॉयल स्ट्रायकर्स विपक्ष डिंगडॉंग डोनोर्ली या दोन संघादरम्यान. आणि या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा बुलंद आवाज मडुरा गावची शान नितीन नाईक सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. मध्ये या ठिकाणी हे कलिंगड येत आहे. खूप खूप धन्यवाद. थांबा जरा, काही विषय आपण क्लिअर करूया सामना सुरू होण्यापूर्वी. बच्चा साळगावकर थांबा. सलग 5 विजयासहित गुणतालिकेमध्ये 10 गुणासहित या ठिकाणी समर्थ 11 संघ टेबल टॉप करतोय. आता होणारा जो सामना आहे त्या दोन्ही संघांकडे समान 4-4 गुण आहेत. त्यामुळे जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरेल. त्यानंतर अशी परिस्थिती आपल्या समोर येईल की या ठिकाणी 3 संघांचे 4-4 गुण असतील. त्यामुळे आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी आमच्याकडे निर्णय येतोय, जर तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी 3 क्वालिफाय संघ झाले तर या ठिकाणी पुन्हा एकदा चिठ्ठ्या काढल्या जातील आणि ज्या संघाची चिठ्ठी येईल तो 4थ्या क्रमांकावर विराजमान होईल आणि उरलेल्या संघांमध्ये सामना होऊन जो संघ विजयी होईल तो 3ऱ्या क्रमांकावर जाईल आणि जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेतून मात्र त्याला आपला घाशा गुंडाळावा लागेल. या इथून त्याला मात्र इथे आपला प्रवास या स्पर्धेपुरता थांबवावा लागेल. चला, कारण चिठ्ठीचा खेळ सुरू झाला. जर चिठ्ठी आली तर आपण थांबलात, जर चिठ्ठी नाही आली तर सामना खेळवावा लागेल. तिथे पराभव झाला तर मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये थांबावं लागेल. त्यामुळे हा सामना जिंकणं आणि क्वालिफाय साठी या ठिकाणी महत्वपूर्ण सामन्यादरम्यान आपली वर्णी लागावी या उद्देशानं दोघांचाही प्रयत्न असेल. केपी गौरव स्पोर्ट्स संघाचे संघ मालक गौरव नाटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार संघ तयार केला. खरं तर युवाईंचा भरणा असलेला सगळेच एकापेक्षा जबरदस्त खेळाडू ज्या संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये दिले ते 2 खेळाडू. एका बाजूने गणेश सातोसकर, स्ट्राईक एंडच्या दिशेने सागर मोर्ये. ही कडवी लढत मैदानावर शॉट फसलाय आणि गणेश सातोसकर अखेरीस कर्दनकर ठरलाय. केपी गौरव स्पोर्ट्स संघाचा एक भविष्याचा खेळाडू ज्यानं सागर मोर्ये या आपल्या संघ सहकार्याला या महत्वपूर्ण सामन्यात पहिल्या चेंडूवर केला 0 बाद. ऐकूया डीजे सुजलचा आवाज.
हॅलो हॅलो खास मुंबई चेंबूरवरनं या सामन्याकडे ज्यांचं लक्ष आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून जे या सामन्याकडे ज्यांचं नजर आहेत असे सन्माननीय दीपक दामोदर गावकर यांच्याकडनं एक खास पारितोषिक येते रोख रकमेचं 1001 रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज जो ठरणार आहे त्या खेळाडूसाठी त्यांचे वडील कैलासवासी दामोदर गावकर यांच्या स्मरणार्थ दीपक दामोदर गावकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त सामना मित्रांनो, ही अस्तित्वाची लढत, ये आन बान शान की लड़ाई मैदान के अंदर, वातावरण बिल्कुल जिंगालाला. कौन बनेगा इस मैच का हीरो, कौन बनेगा विजेता, कौन जाएगा बिल्कुल इस क्वालिफायर 1 के मुकाबले में, ये निश्चित करने वाला ये मुकाबला. गणेश सातोसकर सज्ज होतोय, समोर आहे फलंदाज मिलिंद. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू झालाय फरार, आलाय चौकार. तब्बल 3 चेंडूंचा समाचार घ्यावा लागला. पहिल्या चेंडूवर एक सनसनाटी अगदी बातमी आली, कर्णोपकरणी ही बातमी समजली. बऱ्याचशा जणांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला मैदानावर. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जे क्रीडा रसिक जोडले गेलेत त्याने सुद्धा बघितलं गणेश सातोसकरनं काय कमाल केली मैदानावर. चक्रव्यूह रचवलं गेलं, सागर मोर्येला बाद केलं आणि तोच खेळाडू मैदानामध्ये गणेश सातोसकर. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा आलाय चौकार मनोजच्या बॅटमधनं आणि मनोजच्या या दुसऱ्या चौकारानिशी धाव संख्या धावफलकावर 8 धावा. सुरुवात सनसनाटी. नवीन आज काय खाऊ घातलं मला माहिती नाही. गणेशला काल अगदी देवीच्या समोरील केळी सुद्धा आणून दिली होती, कारण गणेश कडून ते कार्य घडावं. आज सकाळीच मला वाटतं कदाचित तेही कार्य केलं असेल. गती परिवर्तन पाहायला मिळालं. काही गोलंदाज केपी गौरव स्पोर्टचे निश्चितपणानं अगदी दर्जेदार कामगिरी करतायत. त्यामध्ये अगदी आशिष सावंत असेल, प्रथमेश असेल, निश्चितपणानं गणेश असेल, खूप दर्जेदार कामगिरी. अभिजित पै असेल, अभिपय असेल, अगदी आयुष नाईक असेल, हे सगळे युवा खेळाडू केपी गौरव स्पोर्ट्स संघाचे. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका आणि अजून एक आलाय षटकार. षटकारानिशी धावसंख्या 14 धावफलकावर. केपी गौरव स्पोर्ट्स गौरव नाटेकर आणि प्रतीक नार्वेकर यांचा मी अशासाठी कौतुक करतोय की या सगळ्या युवांना एकत्रित करून त्यांनी संघ बनवलाय जो अलीकडच्या मोसमामध्ये भलताच फॉर्म मध्ये आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विजेते उपविजेते पदावर ते गारूड झालेले आहेत आणि विसरून चालणार नाही. कल्पक नेतृत्व खऱ्या अर्थानं सागर मोर्ये करतोय. अदनान खतीबला सुद्धा विसरून चालणार नाही. अगदी प्रणव असेल, निश्चितपणानं अगदी रिंटू असेल, रिंटू पेंडेकर असेल, रिंटू धामापूरकर असेल, ही सगळी समस्त मंडळी जबरदस्त. अगदी राज निश्चितपणानं हरमलकरला सुद्धा विसरून चालणार नाही, अर्णव स्वारला सुद्धा विसरून चालणार नाही. ही सगळी समस्त मंडळी एकापेक्षा एक जबरदस्त कामगिरी. अगदी पप्प्या निबरेपासनं समस्त मंडळी काम करतायत. दशरथ गावकर यांच्याकडनं मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी. सिद्धू मोर्ये सारखा अनुभव संपन्न खेळाडू सागर मोर्ये समवेत एक चांगलं मार्गदर्शन या संघाला करतोय. कौतुक अशासाठी आहे की हा संघ या वर्षीच्या मोसमामध्ये भलताच फॉर्म मध्ये दिसतोय. तब्बल 2 ते 3 स्पर्धा विजेतेपद, 2 स्पर्धांमध्ये उपविजेतेपद यावर्षी या संघाला प्राप्त होत आहे. ते हे सगळे खेळाडू. गोलंदाजीमध्ये साजन येतोय. नंदू गावकर साहेब जहाज या ठिकाणी उपलब्ध नाहीत, परंतु युट्यूबच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेकडे सुद्धा त्यांच्या नजर आहेत. संध्याकाळच्या सत्रात तेही उपलब्ध असतील. खूप बरं वाटतं अशी सगळी मार्गदर्शक मित्रमंडळी सातत्यानं खेळून काढतोय. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आलाय, ताबा मिळवतोय मुन्ना जाधवचं कौतुक आहे. मी विकीचं कौतुक करतो त्याचबरोबर मुन्नाचं सुद्धा करतोय, कारण देहष्टीचा आपण विचार करता इतकं फ्लेक्झिबल माणूस असणं सुद्धा मी म्हणेन स्वतःमध्ये खूप मोठं भाग्य आहे. अगदी मुन्ना असू दे, विकी गावडे असू दे, खूप सुंदर कामगिरी. विक्रांतकडे आता सगळ्यांचे लक्ष असतील.
हा सुद्धा एक छोट्या चणीचा युवा उभरता खेळाडू. ऑप्टमच्या बाहेरील चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय आमच्या दिशेने आलाय. वाईटचा अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 17 धावा. मग अशा सामन्यानंतर बरंच विचार मंथन दिनू तुमच्याकडनं झालं असेल बहुतेक. काय कुठे आपण चुकलो. मी म्हणेन ते पहिल्याच चेंडूवर बॅकअप होतं तरी सुद्धा चौकार आला. त्यानंतरचा खराब चेंडू, त्यानंतर राजनं थोडीशी मी म्हणेन चूक केली, विकेट किपर चेंज केला, त्यानंतर तो षटकार आला. पहिल्या षटकात त्या आलेल्या 16 धावा. धीरज गिरीशचा बाद झालेला तो महत्वपूर्ण विकेट, तरी सुद्धा 8 चेंडूत 18 धावा. थोडस विचार मंथन करावंच लागेल. तो सामना होता खऱ्या अर्थानं मी म्हणेन दुर्शिक्षेपात, परंतु माऊली स्पोर्ट्स संघ आणि मी म्हणेन कदाचित ते ध्यानस्थ बसलेलं व्यक्तिमत्व कदाचित कारणीभूत ठरलं. पुन्हा एकदा या गावचे सन्मान्य तंटामुक्तीचे अध्यक्ष योगेशजी गावकर आज सकाळपासून मी म्हणेन याही वयात इतका दर्दी या ठिकाणी दर्शक लाभणं सुद्धा मी म्हणेन खूप मोठेपणा आहे या स्पर्धेचा. खूप खूप मनपूर्वक स्वागत असतील अशा या मान्यवर व्यक्तिमत्वांचं जे खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी योगदान देत आहेत, मार्गदर्शन करतायत, ज्यांची उपस्थिती आहे. फसलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. हा एका हाताने झेल टिपतोय. हा खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. खेळाडूचं नाव आहे रामचंद्र. काय जबरदस्त झेल पकडला मगाशी सागर मोरेचा. आणि नवीनची बघा शाबासकी सुद्धा, शाबासकीची थाप सुद्धा अशी की अगदी छातीत धडधडावं. इतकं जबरदस्त या ठिकाणी शाबासकी. अठरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. साजनचं कौतुक आपण केलंय सामना सुरू झाल्यापासून. काल एका पाठोपाठ एक वाईड बघितले आणि त्यानंतर साजनचं सगळा तो पूर्व इतिहास आपण सांगितला. धन्यवाद सन्माननीय दीपकजी गावकर साहेब ज्यांनी आपल्या वडिलांच्या नावे या ठिकाणी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिनू काकांच्या अकाउंटवर पाठवले. दिनू काकांकडे बघितल्यानंतर याही वयामध्ये हे व्यक्तिमत्व मुंबई स्थित व्यक्तिमत्व आहे आणि अगदी अँड्रॉइड फोनचा वापर आणि गुगल पेचं अकाउंट. खूप बरं वाटतं. जोगेश्वरी पूर्व मनसे शाखाध्यक्ष म्हणून त्यांचं काम आहे. अगदी 30 ऑरेंज कलरची कॅप त्यांच्या डोक्यावर त्यांची शान शौकत वाढवते. काही व्यक्तिमत्व देखणी असतात, रुबाबदार असतात. त्यांचं आचरण निश्चितपणानं नेहमीच चर्चेमध्ये असतं. बरंच का चेंडू हवे. पुन्हा एकदा रामचंद्र मेगा स्क्रीनवर दिसलाय. रामचंद्र ऑरेंज कॅप होल्डर मैदानावर कामगिरी करतोय. 3 धक्के देण्यामध्ये त्याचं योगदान खूप मोठं आहे. प्रभाकर उर्फ पबी आरोस्कर यांच्याकडनं या कार्यक्रमासाठी स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी येते. खूप खूप धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे ही देणगी आली आहे. सन्मान्य पबी आरोस्कर या नावानं सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. धाव संख्या धाव फलकावर स्थिरावलेली नाममात्र 22 धावा. बरोबर जुबेर, 22 धावा धाव फलकावर. मित्रांनो बघा खेळ काय चाललाय. मी म्हटलं होतं अस्तित्वाची प्रतिष्ठेची ही लढत मैदानावर आपण अनुभवतोय आणि निश्चितपणानं या ठिकाणी सामन्यामध्ये खूप मजा येते. दिनू गावकर साहेब यांच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करताना अगदी
सहज तोंडामधून काही शब्द माझ्या रेंगाळलेत, परंतु निश्चितपणानं कौतुक असेल अशा व्यक्तिमत्वांचं. खरं तर सुंदर देह घेऊन जन्माला येणं ही आई वडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते, परंतु एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते. मित्रांनो, जीवनात निष्ठेनं आणि तत्वानं जे लाभतं ते आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहतं, परंतु बाकी उरलेलं सुरलेलं नियतीच्या वजाबाकीमध्ये कधी गायब होऊन जातं हे आपल्याला सुद्धा समजत नाही. अशा कार्यकर्तृत्वानं मिळवलेलं हे सौभाग्य, मिळवलेलं हे देणं खऱ्या अर्थानं ईश्वरी देणं आपण समजतो. धाव संख्या 26 धाव फलकावर. अशा गोष्टी ऐकण्यामध्ये फारसं आपल्याला स्वारस्य नसतं, परंतु मित्रांनो अशा गोष्टींचा सुद्धा या निमित्तानं आचरण आपल्यासाठी खूप महत्वाचं आणि उपयोगाचं असतं. पुन्हा एकदा चेंडू आदळलाय अगदी आमच्या डोक्यावरच्या त्या बॅनरवर, ज्यावर लिहिलं गेलेलं आहे माय माऊली मित्रमंडळ आयोजित माऊली चषक 2026 ची स्पर्धा. खूप सुंदर क्रिकेट, खूप जबरदस्त योगदान. मुन्नाचं स्वागत त्याच तडफेने केलंय मैदानावर विक्रांतच्या माध्यमातून आणि धाव संख्या वधारली 32 धावा धाव फलकावर. ओके, चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विक्रांतच्या साठी. चेंडू इतका जबरदस्त फटकावलाय, आउटफील्डचा विचार करतोय, आउटफील्ड तेच आणि चेंडू झालाय फरार. अडवला गेला चेंडू सीमारेषे लगत आणि तोपर्यंत विचार मात्र विक्रांतचा 2 धावा अगदी सहजरित्या घेण्याचा. 2 धावांनी धाव संख्या वधारली 34 धावा धाव फलकावर. धावा धाव फलकावर. गडी बाद झाले 3 गड्यांच्या मोबदल्यात. 34 धावा ना रिव्ह्यू. ओके, ठीक आहे. चला, पंचांकडनं या ठिकाणी खातरजमा केली जाते की चेंडू सीमारेषे लगत गेले की काय. नाही, 2च धावा बरोबर. थोडस लाईनमन सुद्धा आपण सहकार्याची भूमिका ठेवा. जो आहे तो निर्णय द्यायला आपल्याला हरकत नाही. चला, सामन्याला होते सुरुवात. हा फटका मारण्याचा प्रयत्न विक्रांतला माहिती आहे सागर लवकरात लवकर बाद झाला. आता ते कार्य आपल्याला करायचं आहे, कारण गणेश सातोसकर आहे आणि संघ मालक अगदी सामना बघतायत म्हटल्यानंतर गणेश सातोसकर थांबण्याचं नाव घेणारा नाहीये खेळाडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, नवीनकडे गेलाय चेंडू. नवीनचं मला कौतुक आहे, ही दमदार देहष्टी अगदी बच्चा साळगावकर यांना सुद्धा लाजवेल असं असताना सुद्धा काय जबरदस्त हेबड लावला जातोय. आज सकाळी राजचा पकडलेला तो झेल, त्यानंतर सुद्धा नवीन मात्र थांबण्याचं नाव नाही. प्रत्येक लीग मध्ये त्याची टीम असते. अभिमन्यू गावकर सारखं व्यक्तिमत्व त्यांचे पार्टनर आहेत, त्याच्यामुळं नवीन सुद्धा अगदी कमी नाही आहे. प्रत्येक लीग स्पर्धांमध्ये संघ खरेदी करत असतो. जयरामजी गावकर साहेब यांचं आगमन, भरतजी गावकर साहेब यांचे सन्माननीय पिताश्री. विनंती असेल जयरामजी, आपल्याला विनंती असेल आपण काका या व्यासपीठावर. सोनुर्ली वासियांचं खऱ्या अर्थानं मी म्हणेन ही ईश्वरी देणगी आहे, कारण ही सगळी समस्त युवाई मंडळी कार्यात व्यस्त असताना ही सगळी मार्गदर्शक मंडळी वडिला असून सुद्धा या ठिकाणी आपल्या या सगळ्या युवाईंना प्रेरित करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी त्यांची उपस्थिती असते. एक व्यक्तिमत्व प्रथमेश, मला वाटतं धाव संख्या 34 धावा, 36 धावा, 36, म्हणजे अगदी मला वाटतं निवृत्त सैनिक असावे. ते अगदी आपल्या चव्हाटा मैदानावर त्या ठिकाणी दिसायचे.
ते दिसत नाहीयेत मला. म्हणजे मला वाटतं ते बाळा काकाच बहुतेक. त्यांचा आज पेहराव वेगळा आहे, म्हणजे हॅट तर आहे. पागेत गेल्यानंतर ते तसेच असतात, म्हणजे ती पॅन्ट. तुम्हाला सगळं आठवतं, बाळा काकाच बहुतेक, ते बाळा काकाच ते बहुतेक. चला गोलंदाजी मार्कवर चौथं षटक. संकेत 36 धावा. काय प्रयत्न असेल विक्रांतचा, विचार काय असेल मनामध्ये, ते कार्य मैदानावर करायचं आहे. गणेश समोर आहे, त्यामुळे धावा जमवावे लागतील मित्रा. फटका सजवलाय, फटका फसलाय, काव कॉर्नरला, क्षेत्ररक्षक आलाय, वन बाउन्स. ओ हो हो हो, सांभाळा सांभाळा शरीराचं संतुलन. साजन 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 चौकार आलाय. 4 धावांनी धाव संख्या वधारली धाव फलकावर. 40 धावा. पाण्याची भरपूर व्यवस्था आहे. भरतजी गावकर, खर तर हर घर जल म्हटलं जातं, आणि या ठिकाणी भरतजी गावकर यांनी ही एक सुंदर व्यवस्था केली. थंड पाण्याची व्यवस्था. काही जणांचे अंगठे सुद्धा फुटले, रक्तस्राव होऊ लागलाय, तरी सुद्धा अगदी खेळण्याप्रतीची भावना अजून मात्र जागृत आहे. आता यानंतरचे खूप चित्र स्पष्ट होणार आहे. गुरु, थोडस काम आपल्यालाही करावं लागेल. 3 चिठ्ठ्या या सामन्यानंतर आपल्याला तयार ठेवाव्या लागतील. त्यापैकी एक माऊली स्पोर्ट्सची असेल, दुसरी चिठ्ठी असेल इसवटी स्पोर्ट्स संघाची, आणि तिसरी चिठ्ठी जी असेल ती या सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघाची. काय विक्रांत भावा, तू काम करतोयस मैदानावर. 48 धावा धाव फलकावर. बघा, देशटी मोठी असून चालत नाही. 11 चेंडूत 28 धावांचं योगदान. सागर मौर्य बाद झाला, त्यानंतर आयकॉन खेळाडू म्हणून मला जी जागा मिळाली आहे, मला हे कर्तव्य पार पाडायचं आहे. 11 चेंडूत 28 धावांची तडाखेबंद खेळी मैदानावर साकारली या गड्यानं. धाव संख्या वधारली धाव फलकावर. 3 चेंडूत आतापर्यंत 12 धावा फटकावल्यात. 1 चौकार, एका चेंडूवर 2 धावा, आणि हा षटकार. 4था चेंडू खेळण्यासाठी सज्ज. विद्यालय कार्पेट 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पुन्हा दिसलाय मेगा स्क्रीनवर. साजन येतोय, साजन साजन साजन. 2 धावा सहजरित्या पूर्ण. गणेश सुद्धा नाराज. गणेशला माहिती होतं कदाचित नॉस्ट्राईक एंडवर ठेवायचं, कारण इथे जर 2 मोठे फटके आले तर त्या 12 धावा त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला 13 धावा बनवावे लागतील. कारण इथं जेवढ्या धावा बनवतील त्याच्यापेक्षा 1 धाव जास्त आपल्याला बनवायची आहे. धावा झाल्या आहेत धाव फलकावर 50. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फटका, चेंडू झालाय फरार. आला चेंडू सीमा पार. घुरून म्हातारी षटकार. डायरेक्ट चंद्र, डायरेक्ट डोंगरार, घुरून म्हातारी षटकार. शेवटचा चेंडू मैदानावर. पुन्हा एकदा संच विक्रांत. ओवळा लगभग सीमा रेखा पार. म्हटलं होतं मित्रांनो, 2 चेंडूवर 2 फटके 12 धावा आल्यात, तर करावं लागतील या 13 धावा आपल्याला पूर्ण. एकूण धाव संख्या धाव फलकावर 62 धावा. 63 धावांचा पाठलाग, आणि वैयक्तिक 14 चेंडूत 42 धावा विक्रांतसाठी. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजेत मित्रांनो. सागर मौर्य 0वर बाद. त्यानंतर किल्ला लढवला या गाड्यानं. मैदानावर एक जबरदस्त रणसंग्राम आपण अनुभवलाय पहिल्या इनिंगचा. दुसऱ्या इनिंग मध्ये सज्ज होतोय गणेश सातोसकर. 63 धावांचा पाठलाग मैदानावर कशा रीतीने केला जातोय सांगण्यासाठी करूया समालोचन कक्षामध्ये बदल. आवाज ऐकूया माझे मार्गदर्शक मित्र गुरुदासजी नाईक यांचा. तोपर्यंत आवाज डीजे सुजलचा.
आणि सन्माननीय नरेशजी मोर्ये यांची थोडीशी उपस्थिती या परिसरामध्ये अनुपस्थितीची जाणीव होते. त्यामुळे सन्माननीय नागेशजी गावकर आणि नरेशजी मोर्ये आपल्याला विनंती असेल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर कृपया आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर ही दोन हरहुन्नरी व्यक्तिमत्व सातत्यानं अगदी शाबासकीची थाप, कौतुकाची थाप आणि नेहमीच प्रोत्साहन देणारी व्यक्तिमत्व थोडीशी त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भासते. त्यामुळं विनंती करतोय की आपण कृपया आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हॅलो हॅलो. चला पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यकरांचं, या सोनुर्ली गावातील आणि सर्व ग्रामस्थांचं या माय माऊली मित्रमंडळ सोनुर्ली आयोजित माऊली चषक 2026च्या रणसंग्रामात हार्दिक हार्दिक स्वागत. मी गुरुदास नाईक आणि माझ्या समवेत मडवळ गावचे सुपुत्र अष्टपैलू व्यक्तिमत्व नितीन नाईक सर हे जोडले गेले आहेत आपल्यासोबत. त्यासोबतच प्रथमेश गावकर गुणलेखकाच्या भूमिकेत कालपासनं जी कल्पेशची कमतरता होती, कमतरता तर आपल्या माणसांची नेहमीच भासते, मात्र ती कमतरता भासू नये यासाठी अतिशय सुरेख कामगिरी या ठिकाणी करतायत प्रथमेश गावकर. प्रथमेशला जास्त कल्पेशची कमतरता भासते आणि या स्पर्धेसाठी ऑफिशियल्स रूपक मातोंडकर, गौरेश साळगावकर आणि संकेत सावळ. षटक क्रमांक 1 सागर मोर्ये, गणेश सातोसकर सामना करेल. पहिला चेंडू, मोठा फटका, चेंडू सीमा रेषा पार, 6 धावांसाठी. धन्यवाद सुजल. त्यानंतर आपण एक सुरेख आवाज ध्वनी संकलनामार्फत ऐकतोय, ते आमचे मित्र सुजल नाईक, मॅन फ्रॉम बांदा. सागर यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्या अगोदरच जमिनीचा वेध घेतोय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 63 धावांचा पाठलाग होतो या मैदानावर आणि जी सुरुवात पाहिजे ती खणखणीत षटकाराने केली गणेशने. 6 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 63 धावांचा पाठलाग होतोय. आतापर्यंत पाठलाग करताना संघ नामोहरम झाले आहेत. हा यशस्वी पाठलाग होईल का? आणि अतिशय महत्वपूर्ण सामना, कारण जो सामना संघ जिंकेल तो 6 गुणासहित दुसऱ्या क्रमांकावर राहील. षटक दुहेरी प्रयत्नात गणेश सातोसकरची खेळी या ठिकाणी समाप्त होते. रामदास याने अतिशय सुरेख झेल टिपलाय. धावसंख्या ही 6. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग होतोय. कालच्या दिवसाच्या सकाळी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेची सुरुवात अतिशय उत्तमरित्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय जितू गावकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून झाली. आणि काय सोहळा रंगलाय हा. आता यानंतर या सामन्यात जो पराभूत होईल आणि माऊली स्पोर्ट आणि इस्पोर्टी स्पोर्ट्स या तिन्ही संघाचे गुण समान होतील, त्यामुळे त्यावर एक तोडगा काढला गेलाय. चिठ्ठ्या टाकण्यात येतील. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ 4थ्या क्रमांकावर राहील आणि जे 2 संघ उर्वरित राहतील त्यांच्यामध्ये एक सामना होईल आणि त्या सामन्यात जो विजयी ठरेल त्यानुसार तो 3ऱ्या क्रमांकावर राहील आणि जो पराभूत संघ होईल त्याला या स्पर्धेला रामराम करावा लागेल.
सागर यशस्वीता प्राप्त. गोलंदाज पहिल्या 3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 6 अशी धावफलकावर 63 धावांचा पाठलाग होतोय. नवीन फलंदाज डावऱ्या हाताचा मैदानावर जातोय. साजन मगाशी क्षेत्ररक्षण करताना थोडासा दुखापतग्रस्त होतोय की काय असं वाटलं होतं, मात्र साजनकडे ती क्षमता आहे, शारीरिक तंदुरुस्ती आहे आणि पहिल्याच आल्या चेंडूवर चौकार खेचतोय आणि आपल्या आल्याची जाणीव करून देतोय. धावसंख्या 10 अशी धावफलकावर होते. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. मित्रांनो, क्षेत्ररक्षण करताना सर्वप्रथम आपल्या जीवाला सांभाळा, कारण जीवापेक्षा खेळ महत्वाचा नाहीये. म्हटलं जातं की सर सलामत तू पगडी 50, त्याप्रमाणे आपण जीव सांभाळून खेळा. अतिशय सुरेख चेंडू हाताला जातोय. सागर करवी अतिशय वेगवान चेंडू हाताला जातोय. निर्धाव चेंडू यष्ट्यांवरनं गेलेला चेंडू कारण सफल झाला होता फलंदाज. धावसंख्या स्थिर होते 10 अशी. सागर राईट आर्मवर विकेटने साजनसाठी. यावेळी फटका फासलाय स्वतः सागर. गोलंदाज जातोय चेंडू खाली. प्रयत्न तर झाला होता, मात्र चेंडूने जमिनीचा वेध घेतलाय. दुसरी धाव घेण्याचा घातक निर्णय होता, मात्र मुन्ना यांनी योग्य वेळी परतीचा इशारा दिला आणि योग्य वेळी क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला साजन. षटक क्रमांक 1 ची होते समाप्ती. धावसंख्या 11 अशी धावफलकावर. 6 चेंडूचा खेळ होते समाप्त. अंतरिम 18 चेंडू हे शिल्लक राहत आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अजूनही मला वाटतं 52 धावांची गरज ही शिल्लक राहते. 18 चेंडू आणि 52 धावा. काय नाही मग धन्यवाद सुजल. बघा, अष्टपैलू व्यक्तिमत्व मी का म्हणतो नितीन सरांना, आत्ता गरज आहे गुणलेखकाची. मग ते काम सांभाळताना कुठलाही कमीपणा नाही, कसलाही हेवा नाही ना दावा नाही. जिथे गरज तिथे उपलब्ध असण्याची त्यांची जी कमी तिथे आम्ही माऊली चषकाचे ब्रँड अँबॅसेडरही त्यांना म्हटलं जातं आणि आहेत ते या इतिहासाचे साक्षीदार म्हणून त्यांना ओळखलं जातं या सोनर्ली गावात. म्हणजे 4थं पर्व आहे या स्पर्धेचं आणि या 4थ्याही पर्वाचा म्हणजे 4ही पर्वांचा साक्षीदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि सोनेरी गाव हा त्यांना कधी परका वाटत नाही. कधी आले तर त्यांना आपल्या गावात आल्यासारखं वाटतं. दरम्यान एक चौकार येतो साजनच्या बॅटमधून. धावसंख्या 15 अशी धावफलकावर. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळला जातो विकी याच्या गोलंदाजीवर. 63 धावांचा पाठलाग होतोय, म्हणजे साजनला आता ती जबाबदारी पार पाडावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. पंधरा अशी धावसंख्या. धावफलकावर 63 धावांचा पाठलाग होतो विकी नामक गोलंदाज. राईट आर्म उर्ध्व विकेटने साजनसाठी. यावेळी फटका फासलाय. विकी येतोय स्वतः चेंडू खाली आणि यावेळी कोणतीही चूक करणार नाही हे दाखवून देतोय आणि फलंदाज साजनला जावं लागतंय माघारी तंबूच्या दिशेने. डीजे धन्यवाद सुजल. नितीन सर, काय होतं, आपण स्पर्धेच्या निमित्ताने अनेक गावात जात असतो, अनेक राज्यांमध्ये जात असतो. त्यामुळे काय होतं, काही ठिकाणी आपण एक त्या कुटुंबाचा कधी भाग बनून जातो ते आपल्याला समजत नाही. असंच आपल्यासाठी हे सोनर्ली गाव आहे की आपण त्या कुटुंबाचा भाग बनलोय याचं आपल्याला समाधान वाटतं की या गावात आलं तर आपलंपणा मिळतो, आपुलकी मिळते आणि त्यानुसार
अशा स्पर्धांमध्ये जेव्हा आपण जातो अनेक लोकांची गाठभेट होते, अनेक मित्र परिवार मिळतात आणि ते कायमस्वरूपी स्मरणात राहतात. दरम्यान बॅटचा आत लिकड घेऊन शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करत होता, मात्र स्वतः यष्टीरक्षक जाऊन चेंडू अडवतोय सागर. एकेरी धावेने धावसंख्या 16 अशी धावफलकावर. गणेश बाद झाल्यानंतर थोडीशी अडचणीत सापडतोय की काय असं वाटतंय संघ रॉयल स्ट्रायकर्स. नवीन गावकर थोडेसे तणावात दिसतील. आपला संघ चिठ्ठ्यांमध्ये येईल का, कारण आता हा इथून प्रवास सुरू होईल या स्पर्धेचा. यावेळी हेलिकॉप्टर उडालाय, हेलिकॉप्टर एवढा छान उडालाय की सीमा रेषा ओलांडण्यात तो यशस्वी झालाय. पुन्हा याच्या बॅटमधनं येतोय 6 धावांचा फटका. बावीस अशी धावसंख्या धावफलकावर 63 धावांचा पाठलाग होतोय. आज रविवारचा दिवस आणि गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते. यावेळी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. धन्यवाद सुजल. ज्या 2 खेळाडूंची आपण वारंवार चर्चा करताय, नितीन सर, विक्की आणि मुन्ना, ते आता दोघे एकमेकांसमोर उभे आहेत. म्हणजे त्यांची देहयष्टी जरी मोठी असली तरी खेळताना कुठलीही त्यांना अडचण निर्माण होत नाही. एवढं सुरेख लवचिक शरीर घेऊन ते दोघे खेळत आहेत. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. स्वतः गोलंदाज अडवतोय चेंडू. निर्धाव चेंडू म्हणून गुणतालिकेत त्याची नोंद केली जाते. षटक क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 26 अशी धावफलकावर. अंतरिम 12 चेंडूचा खेळ. 26 अशी धावसंख्या धावफलकावर. येणाऱ्या काळात 12 चेंडू आणि 37 धावा. मुन्ना, तुझ्यात ती क्षमता आहे, ते तू करून दाखवू शकतोस आणि आज ती वेळ आहे या मैदानावर, या स्पर्धेत तुझ्या खेळीची. कारण जर हा सामना रॉयल स्ट्रायकर्स विजेता ठरला तर थेट 2ऱ्या क्रमांकावर पोहोचेल. अन्यथा आपल्याला चिठ्ठ्यांच्या मार्गातनं, अडचणीच्या मार्गातनं जावं लागेल. आणि ती वेळ आता सध्या तरी माऊली स्पोर्ट्स आणि इसवटी स्पोर्ट्स या 2 संघांवर आलेली आहे. गणेश कदम राईट आर्म ऑर्डर. षटक क्रमांक 3 वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक. कोलोटप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू. एकेरी धाव सहजगत्या प्राप्त केली जाते. आता मुन्नावर मोठी जबाबदारी आहे, कारण 11 चेंडू शिल्लक राहत आहेत आणि 36 धावांची गरज आहे. त्यामुळे मोठे फटके हे मुन्नाला खेळावे लागतील आणि स्वतः कर्णधार आहे, त्यामुळे जबाबदारीची जाण त्याला नक्कीच असेल. 11 चेंडू आणि 36 धावा हे विजयाचं समीकरण आपण पाहतो या मैदानावर. या स्पर्धेतील अतिशय महत्वपूर्ण सामन्यात 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठलाग होतोय, मात्र पाठलाग यशस्वी होणार नाही. एवढी सुरेख या मैदानाची जी रचना केली गेली आहे त्यानुसार चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा. धन्यवाद सुजल. धावसंख्या 31 वर पोहोचते. आनंद गावकर, आपली गरज आहे या ठिकाणी, आपण या ठिकाणी यायचंय. आनंद गावकर. गणेश कदम नामक गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळतोय आणि त्याच्यावर हल्ला चढवण्याचं काम सध्या तरी मुन्ना करतोय राईट आर्म ऑर्डर विकेटने. यावेळी मोठा फटका आलाय खरा, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, थोडासा अंदाज चुकतोय क्षेत्ररक्षकाचा आणि जीवदान दिलं जातंय मुन्नाला. नाराज आहे गणेश.
मात्र यावेळी नाराजी न व्यक्त करता पुढील चेंडूवर काय करावं, कशा प्रकारे हाताळावा यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जे आपल्या हातातून निसटून गेले त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा येणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणं हे नेहमीच योग्य असतं आणि त्यानुसार ती गोलंदाजी करावी लागेल. मुन्नाला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा डिंगडॉंग संघाला यावेळी फटका आलाय तो कसा मोठा फटका. मुन्ना स्ट्राईकला नसला म्हणून काय झालं, माझ्यातही ती क्षमता आहे हा दाखवून देणारा फटका. प्रशांतच्या बॅटमन येतोय 6 धावा. धावसंख्या 38 अशी धावफलकावर. 8 चेंडू आणि 25 धावा विजयाचं समीकरण राहत आहे. पहिला यशस्वी पाठलाग केला जाईल का नितीन सर या मैदानावर, कारण एवढ्या धावा जमवल्यानंतर पाठलाग करताना दमछाक झाली आहे प्रतिस्पर्धी संघाची. मग आज मुन्ना ती करामत करेल का आजच्या या दिवशी आणि यशस्वी पाठलाग करेल का. 8 चेंडू आणि 25 धावा. साथ देतोय प्रशांत एका षटकाराच्या मदतीनं. गणेश कदमवर हल्ला चढवला जातोय. गणेश कदम हा एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रशांतसाठी. आकू टप्प्याचा चेंडू काय फटका आलाय मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते 39. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 39 धावा या धावफलकावर लावल्या आहेत. येणाऱ्या काळात अंतरिम षटक अतिशय महत्वपूर्ण. मात्र या चेंडूवर मोठा फटका घेईल की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मुन्ना प्रयत्न करेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. फुलटॉस चेंडू फटका फसलाय. ज्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता त्या दिशेने खेळू शकला नाही. एकेरी दुहेरी प्रयत्नातही यशस्वी झाला नाही क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आणि जमिनीचा वेध घेतलाय चेंडूने. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 40 अशी धावसंख्या धावफलकावर. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज शिल्लक राहते. 23 धावांची गरज शिल्लक राहते. 6 चेंडू आणि 23 धावा म्हणजे 4 मोठे खणखणीत फटके खेळावे लागतील मुन्नाला. अंतरिम अतिशय महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी ही जबाबदारी सोपवली गेली आहे कर्णधाराकर्मी शुभम नामक गोलंदाजावर. अंतरिम षटक शुभम. मुन्ना स्ट्राईकवर. या स्पर्धेतील पहिला यशस्वी पाठलाग होईल का मुन्ना कर्वी आणि मुन्नाच्या नवीन आणि अभिमन्यू संघ मालक असलेल्या या संघाचा. नवीन गावकर आणि अभिमन्यू गावकर यांच्या मालकीचा असलेला हा संघ आपण पाहतोय रॉयल स्ट्रायकर्स. पहिला चेंडू आकुटप्याचा चेंडू फटका तर सुरेख आलाय. नक्कीच आउटफील्डचा वेग पाहता चेंडू जातोय सीमा रेषा पार. आता इक्वेशन बदलतंय. 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू आणि 19 धावा हे विजयाचं समीकरण आपण पाहतोय. शुभम राईट आर्म विकेटने. यावेळी फटका हेलिकॉप्टरचा आलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फटक्याची दिशा चुकली मुन्नाची आणि मुन्ना कडनं ज्या अपेक्षा होते त्या मात्र या ठिकाणी समाप्त होत आहेत. मुन्ना माघारी परततोय. डीजे
4 चेंडू आणि 19 धावा हे विजयाचं समीकरण. ओमकार बॅटची कड घेतली, यष्टरक्षकाने कोणतीही चूक केली नाही. फलंदाज बाद, 3 चेंडू आणि 19 धावा. तिन्ही चेंडू वैद्य हाताळले तरीही सामना विजयी ठरू शकतो. डिंग डॉंग. त्यामुळे धन्यवाद सुजल. चला यानंतर या सामन्यानंतर चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्यासाठी फक्त कर्णधार या ठिकाणी उपस्थित पाहिजे. बाकी कुठलाही खेळाडू त्याच्यासोबत नको आहे आम्हाला. या चेंडूवर जर बळी मिळवला तर सन्माननीय दयानंद गावकरीजी यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आलाय शुभमसाठी. फटका तर आलाय, फटका आलाय आणि फटका अतिशय सुरेख आलाय. चेंडू सीमा रेषा पार, 6 धावा. पन्नास अशी धावसंख्या धावफलकावर. 2 चेंडू आणि 13 धावा. फटका यावेळी सुरेख निघाला, मात्र क्षेत्ररक्षक आहे. काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय. गणेश याने अतिशय उत्तम झेल टिपलाय. या स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेल गणेश करवी टिपला गेलाय. आणि अंतरिम चेंडू. आता नाममात्र औपचारिकता. इसवटी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. माऊली स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तर विनंती असेल इसवटी स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी यायचंय. अंतरिम चेंडू. नाममात्र औपचारिकता राहते शिल्लक. चला इसवटी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या लवकरात लवकर, कारण त्यानंतर सामना एक होईल, छोटा सामना असेल 2 षटकांचा. त्यामुळे या लवकर इसवटी स्पोर्ट्स. बिट्टू यावेळी सुरेख चेंडू हाताला जातोय. कौतुक करावं लागेल शुभमचं. सामना विजयी ठरतोय. चला आता गुणतालिकेचा तक्ता आहे का, सगळ्यात उच्च स्थानी आहे तो समर्थ 11. त्यामुळे 1 नंबरला 10 गुणांसहित, 2 नंबरला पोहोचलाय संघ तो डिंग डॉंग सोनुर्ली 6 गुणांसहित, आणि 3 संघ जे आहेत त्यांनी 4-4 गुणांसहित समान झाल्यामुळे इथे चिठ्ठ्या टाकल्या जातील. रॉयल स्ट्रायकर संघाचा कर्णधार मुन्ना या इकडे आपली आता गरज आहे. फक्त कर्णधाराने यायचंय. 2 षटकांचा सामना होईल. लक्षात घ्या, ज्याची चिठ्ठी निघेल तो थेट 4था क्रमांक गाठेल आणि 2 जे संघ राहतील त्यांच्यात सामना होईल आणि जो जिंकेल तो 3ऱ्या क्रमांकावर आणि जो पराभूत होईल त्याला या स्पर्धेला टाटा बाय बाय करून पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. या नितीन सर आपल्या हाती सोपवतो ही जबाबदारी. सर्वात लहान कमी वयाचं कोण आहे या ठिकाणी? ती एक छोटी बालिका आहे, मला बघा, तिला घेऊन या. ती छोटी मुलगी. चला तिकडे, तिला इकडे घेऊन या. नको नको, कशी काढायची आहे? एकच चिठ्ठी काढायची आहे ना. असं विचारूया. त्या